अन्वय फाउंडेशनचे प्रमुख माननीय डॉक्टर अजित मगदुम सर यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. थोडं मी मराठीत बोलतो म्हणजे आपण सगळे अवघडून बसले थोडं मोकळेपणानं बोलता येईल मला पण. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा मला वाटतं खरोखरच एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे असं मला वाटायला लागले. कारण समीर सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ज्यांना संबंध देशामध्ये कोणी ओळखत नाही असं होणार नाही. त्यामुळं हा खूप मोठा योगायोग आहे. विचारपीठावर उपस्थित आदरणीय समीर वानखेडे सर, त्याचप्रमाणे अमरजीत दास सर, तसंच या महाविद्यालयाच्या प्राचार्या, माझ्या एकेकाळच्या सहकारी प्रोफेसर डॉक्टर शुभदा नायक मॅडम, आणि त्याचप्रमाणे हे ज्यांनी संबंध याचं आयोजन केलं, ज्या डिपार्टमेंटनं महाविद्यालयामध्ये इतके दिवस मी पण त्यांच्या संपर्कात होतो. भरपूर सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्या डॉक्टर प्रतिभा देवणे मॅडम आणि आपण समोर बसलेले सर्व, विशेषतः युवा वर्ग बघून आम्हाला खूप खूप काही चेतना मिळते, प्रेरणा मिळते आणि खूप काही सांगावंसं वाटतं. कारण माझे केस आता पांढरे झालेले आहेत. तर आता आपल्या समोर पण अनेक डिग्निटरीज बसलेले आहेत. गझलकार अप्पा ठाकूर तिकडे बसलेले आहेत. इकडे डॉक्टर दिनेश गॅलेक्सी नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन कडून आलेले आहेत. डॉक्टर दिनेश त्यांचे सहकारी आलेले आहेत. तसेच अनेक जण या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, मी मुद्दाम सगळ्यांचा परिचय मगाशी मॅडमनी करून दिल्यामुळं मी त्यांच्याबद्दल जास्त परिचय टाळतो. तर आज आत्ताच मला एक 10 मिनिटं दिलेली आहेत. जास्त वेळ घेणं बरोबर नाही, कारण आपण सगळेजण कधी समीर सर बोलतील असं झालेलं आहे, मला पण झालेलं आहे. तरी 10 मिनिटांमध्ये मी 2-3 गोष्टीमध्ये विभागणी केलेली आहे. पहिले 2 मिनिटं अन्वय प्रतिष्ठान, त्यानंतर निबंध स्पर्धा आणि त्यानंतर थोडंसं व्यसनाविषयी. तर अन्वय प्रतिष्ठानची आता आपण एक व्हिडिओ बघितला आणि सगळी काही माहिती त्याच्यामध्ये आम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत अगदी एका दृष्टिक्षेपामध्ये आपल्याला मिळालेला आहे पाहायला. त्याच्यामध्ये आम्ही एक 17-18 लोक व्हॉलंटियर्स असे जमलेले आहोत एकत्र, आणि कोणतेही मानधन न घेता आम्ही सगळे व्हॉलंटियर काम करतो आहोत. आणि त्यामुळे आम्हाला अनेक हॉस्पिटल्समध्ये जागा मिळाल्या. कोणत्याही प्रकारचं भाडं वगैरे काही नाही. जवळजवळ 10 ठिकाणी आज हे अन्वय प्रतिष्ठानचं काम वाढत गेलेलं आहे. आपल्या नवी मुंबईतले सगळे मान्यवर जे हॉस्पिटल्स आहेत, MGM हॉस्पिटल कामोठी असेल, DY पाटील हॉस्पिटल नेरूळ असेल, किंवा महापालिकेचे 2-3 हॉस्पिटल्स आहेत, त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आमची केंद्र आहेत. त्या ठिकाणी एक अशी बोर्ड आहे, आपणाला व्यसन सोडायचे आहे का. त्या केवळ तेवढ्या बोर्डवरूनच आमच्याकडे अनेक तऱ्हेचे व्यसन करणारे पेशंट्स येतात आणि त्यांना आम्ही उपचार करतो, ट्रीटमेंट देतो, त्यानंतर काउन्सिलिंग करतो. जे काय असेल आमची पद्धत त्याप्रमाणे करतो. भरपूर त्यामध्ये यश पण मिळालेलं आहे. यश मिळणं हा महत्त्वाचा भाग नाही. जवळजवळ 5700 लोकांना आजपर्यंत आम्ही या व्यसनातून दिलासा दिलेला आहे. आणि स्थापना आमची 2013 सालची आहे. मी रिटायर झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशीपासून याचं काम सुरू केलेलं आहे. तर कारण आधीपासूनच मला या तरुणांसाठी किंवा तरुण जे आपला ट्रॅक सोडतायत आपल्या आयुष्यातला आणि दुसऱ्या बाजूला जात आहेत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं. त्यामुळे अजून 2 वर्ष सर्व्हिस असून सुद्धा मी ती थांबवली.
60 वर्ष झाल्यानंतर मी रिटायर झालो आणि त्यानंतर लगेच हे काम मी सुरू केलेलं आहे. हे अन्वयमध्ये अन्वय प्रतिष्ठान आणि अन्वय व्यसनमुक्ती केंद्र हे एक संबंध महाराष्ट्रामध्ये जे काही व्यासपीठ आहेत या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये काम करणारी त्याचे एक पार्ट आहे. ज्या वेळेला समीर सर मुंबईला बदलून आले त्यावेळेला आम्हाला इतका उत्साह निर्माण झाला की त्यांनी आम्हाला सर्व महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्या सगळ्या लोकांना बोलवलं त्यांनी आणि मीटिंग घेतली. आम्हाला हा खरोखरच आगळा वेगळा अनुभव होता. एवढ्या मोठ्या पोस्टवर असणाऱ्या, संपूर्ण झोनल डिरेक्टर असणाऱ्या NCBचे डायरेक्टर यांनी आम्हाला बोलवलं, यातच आम्हाला खूप आनंद झाला आणि तेव्हापासून आम्ही त्यांना जोडलेलो गेलेलो आहोत. मी प्रत्येक आर्टिकलमध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे, हे कदाचित त्यांना माहीत नसेल, पण आम्हाला खूप आदर त्यांच्याबद्दल निर्माण झाला. कारण त्यांनी आल्याबरोबर मला यामध्ये काम खूप करायचं आहे आणि आपण सगळ्यांनी मला सहकार्य केलं पाहिजे. इतक्या जोरात अशा इतक्या धडाडीचे ते आहेत, इतक्या उत्साहानं ते काम करतात. त्यांची जी काही एकाग्रता आहे, जी काही डेडिकेशन आहे ते बघून आम्ही सगळेजण प्रेरित झालो आणि आम्ही सुद्धा आणखी कामाला जास्त काम करायला लागलो. अन्वयच्या एवढ्या 10 ठिकाणी केंद्र आहेत आणि आजपर्यंत आता सध्या तंबाखूच्या संदर्भात बरेच प्रोजेक्ट पण सुरू केलेले आहेत, कारण तंबाखू हा महत्वाचा भाग आहे व्यसन क्षेत्रातला. त्यानंतर मी आता निबंध स्पर्धेकडे येतो. एवढी इंट्रोडक्शन थोडक्यात झाल्यानंतर की आम्ही एक आता अलीकडे निबंध स्पर्धा घेतली. या मुलांना 2 विषय दिलेले होते, मेनॅस ऑफ ॲडिक्शन अँड द फ्युचर ऑफ द यूथ, अशा प्रकारची एक स्पर्धा घेतली. त्या निबंध स्पर्धेमध्ये आज इथं ज्यांना क्रमांक मिळालेले आहेत ते आज मुलं इथं उपस्थित आहेत. 6 आहेत. एक स्कूल लेवलवर 3 बक्षिसं दिलेली आहेत आणि कॉलेज लेवलवर 3 बक्षिसं दिलेली आहेत. हे सगळे निबंध जवळजवळ 150 एंट्रीज होत्या, अजून येत होत्या, पण आम्ही जरा थांबवलं, आम्ही एक्सटेंड केली नाही. तर यातून एक असा एक आपला उद्देश सफल होतो की ही मुलं जे लिहितात या विषयावर ते साहजिकच त्यांना यातलं संबंध वाचावं लागतं, भले गुगलमध्ये असेल आणखी कुठे असेल, आणि ती निदान ती मुलं सुद्धा आयुष्यभर मग निर्व्यसनी राहणार यात काही शंकाच नाही. जसे आपण सगळे इथं आहोत तसे आपण सगळे निर्व्यसनी राहणार आहोत. तर हे जे अवेअरनेस आहे, ही जी जागृती आहे या मुलांच्या मध्ये आलेली आहे आणि त्यांनी खूप परिश्रमपूर्वक आपले निबंध लिहिले आणि जे चांगले, अजून त्यातल्या त्यात चांगले जे आहेत त्यांना पारितोषिक मिळालेली आहेत. ज्यांना मिळाली नाहीत त्यांना सुद्धा लेखन आपण केलं हे सुद्धा एक मोठं पारितोषिक आहे, एवढं आपण समजावं. आणि याच्या पुढं मी व्यसनजन्य पदार्थांच्याकडे वळतो. तंबाखू हा जो भाग आहे, सगळे सर अंमली पदार्थांच्यावर बोलतील नंतर भरपूर, ते आपण ऐकूया. पण तंबाखू हा जो यातला भाग आहे, भारतामध्ये जवळजवळ 29% लोक वापरतात, तंबाखूचा वापर करतात आणि फार मोठ्या प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण सुद्धा आपल्या देशामध्ये वाढलेलं आहे आणि जगामध्ये कॅन्सरच्या रोगामध्ये भारत आता 1 नंबरवर आहे. दररोज किती लोक या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडत आहेत याचा जर विचार केला तर वर्षाकाठी जर 13 लाख लोक जर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडत असतील तर दररोज किती, जवळजवळ 3000च्या वर, जवळजवळ दररोज 3500 किंवा 3200-3300 लोक आपल्या देशामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. किती गंभीर बाब आहे बघा. एक कोविड एवढा मोठे साथ झाली त्यावेळेला 5 लाख 5.5 लाख लोक गेले
पण हे दरवर्षी 13 लाख जात आहेत दरवर्षी. पण आपण कोविडची किती काळजी घेतली, किती मोठा त्याची व्यवस्था सगळी म्हणजे पातळी यंत्रणा राबवत होती, परंतु या तंबाखूकडं खरं लक्ष नाही. आणि तंबाखू हे व्यसन आहे अजून लोकांना वाटत नाही. आमच्याकडे जे दारूचे पेशंट्स येतात, ड्रग्सचे येतात, त्यांना ज्यावेळेला आम्ही म्हणतो काय आहे तर दारू सोडायची आहे, त्याच्याबरोबर तंबाखू आहे का, हा तंबाखू खातोय पण तंबाखूचं काय विशेष नाही, ते नंतर बघू आमचं बघू. म्हणजे तंबाखू विशेष नाही. आज आपण गावामध्ये बघतो की मैत्रीचं प्रतीक आहे, समोर आला मित्र आधी तंबाखू. तसं सिगरेट कसे शहरामध्ये सिगरेटवाले एकत्र येतात तसं ते आहे. तर हा सुद्धा एक फार मोठा व्यसनामध्ये भारतामध्ये लक्ष देण्यासारखा भाग आहे. आणि 14-15% कॉलेजचे युवक म्हणजे तंबाखूचा वापर करतात आपल्या देशामध्ये. तर आपल्या तंबाखूमध्ये महत्वाचं म्हणजे जवळजवळ एक 70 असे केमिकल्स आहेत. त्या 70 केमिकल्स हे खरं म्हणजे त्यामध्ये महत्वाचा भाग आहे. तो ही 70 केमिकल्स कार्सिनोजेनिक आहे, म्हणजे कॅन्सरकडे घेऊन जाणारी आहे. त्यातली 2-3 उदाहरणं द्यायची झाली तर दररोज आपण घरामध्ये जे फिनेल वापरतो, फिनॉइल, हे केमिकल तंबाखूमध्ये आहे. कार्बन मोनॉक्साईड, गाड्यांचा धूर जो आहे तंबाखूमध्ये आहे. ॲसिटोन जे ज्याला थिनर म्हणतात, नाचा रंग काढायला वापरतो, ते तंबाखूमध्ये आहे. बॅटरीमध्ये कॅडमियम नावाचा पदार्थ आहे. सगळे भयंकर पदार्थ त्याच्यामध्ये आहेत. DDT आहे. आणि हायड्रोजन सायनाइड नावाचं सायनाइड विष हे सुद्धा तंबाखूमध्ये आहे. असे 70 आहे. मी तुम्हाला उदाहरणात थोडे दिले. त्यामुळं हा सगळीकडे हा ज्यांना ज्यांना ही सवय आहे ते कॅन्सरकडे जाणारी आहे. आम्ही रिक्षावाल्यांचा सर्वे केला. रिक्षावाल्यां जे 800-850 इथल्या ज्या RTO मॅडम आहेत त्यांच्या सहकार्यानं, आणि 850 मध्ये 500 लोक हे तंबाखूचा वापर करत होते. आणि त्यातले आणखी काही पर्सेंटेज त्याच्यामध्ये त्यातले जवळजवळ 60% यांना जवळजवळ कॅन्सरची जे लक्षणं आहेत असं डॉक्टरने आम्हाला सांगितलं. म्हणजे हा सगळा रिपोर्ट आम्ही त्यांना दिलेला आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे अवेअरनेस सुरू आहे वेगवेगळ्या पातळीवर. अशा वेगवेगळ्या स्पर्धा शाळा महाविद्यालयामध्ये दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा आम्ही घेत असतो. अनेक पोलीस कमिशनर यांच्याबरोबर कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि तंबाखूबद्दल अजून एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे दररोज 5500 मुलं हे तंबाखू वापरायला सुरुवात करतात आपल्या देशामध्ये. म्हणजे ही किती गंभीर गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल. यासाठी तंबाखूजन्य पदार्थ जे काही आहेत, आता उदाहरणार्थ मी सेंट जोसेफ स्कूलमध्ये ज्यावेळेला गेलेलो होतो त्यावेळेला मॅडमने मला बोलवून एक कंपास उघडून दाखवला. आणि मी म्हटलं काय मॅडम यात कंपासमध्ये, तर ते म्हणाले की काय दिसतं, पेन नाही. म्हटलं नाही नाही पेन नाही, हा पेन हुक्का आहे म्हणाले. म्हणजे शाळेमध्ये सेंट जोसेफ कळंबोली तर शाळेमध्ये त्यांनी मला दाखवलं हा पेन हुक्का आहे. म्हणजे किती या गोष्टी पोचलेल्या आहेत, हे सगळ्या मुलांच्यापर्यंत पोचलेल्या आहेत. आणि आपण पाहतो की कोणीही याला म्हणजे यासाठी खरं झोकून देऊन काम करावं, कमिटमेंटनी काम करावं असं आपल्या देशामध्ये चित्र दिसत नाही. कोणतीही राजकीय व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून व्यासपीठावरून असं कोणी म्हणतं का की कोणत्याही प्रकारचं व्यसन आपण करू नका असा हात करून कोणी म्हणतं का? आपण कधी ऐकलंय का? नाही. बाकी सगळं असेल पण व्यसनाच्या बाबतीत कोणी बोलत नाही. ही खरं आपले सगळी शोकांतिका या ठिकाणी आहे. तर यासाठी
त्यांनी सुद्धा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, बोललं पाहिजे, कारण त्यांच्या त्यांचं ऐकणारे भरपूर लोक आहेत आणि सगळा मॉब असतो त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे काम करणारे काही आपल्याकडे अधिकारी मंडळी जी आहेत त्यापैकी समीर सर आहेत आणि असे धडाडीचे अत्यंत उत्साही धाडस आज सुद्धा इतक्या पावसामध्ये इतका ट्रॅफिक कुठून आले असतील, गोरेगावहून आले, पण इथं बरोबर 10:30 पोहोचले. म्हणजे 10:30 आपला कार्यक्रम सुरू होणार होता. तर इतका मला पण आश्चर्य वाटलं. सर म्हणाले की कशाला घाबरायचं नाही. आल्यानंतर चर्चा चाललेली होती की पावसाला काय घाबरायचं. तर त्यामुळं आम्ही ठरवलं की आपण हा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत रद्द नाही करायचा. तर सर या ठिकाणी आले. आपल्या सर्वांना खूप खूप आनंद झालेला आहे. मला शेवट करताना एवढंच म्हणावंसं वाटतं की जोपर्यंत जालन्यासारख्या एखाद्या खेडेगावामध्ये आपल्या मुलीची लग्नाची पत्रिका काढलेली असताना त्या पत्रिकेमध्ये त्यांनी लिहिलं होतं की वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी येणाऱ्यांनी तंबाखू खाऊन येऊ नये. जोपर्यंत अशा गोष्टी करतायत, तसंच या आपल्या महाविद्यालयीन युवती आहेत, ह्या ज्या वेळेला आज म्हणत आहेत नको मला संपत्ती पैसा, नको मला बंगला गाडी, मला हवाय निर्व्यसनी गडी. म्हणजे जोडीदार आपला निर्व्यसनी पाहिजे. आणि तुमच्या डोक्यात नसेल तर हे लक्षात ठेवा, बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा निर्व्यसनी जोडीदार ही सगळ्यात मोठी आज ऍसेट ठरू शकतं. आणि तिसरी गोष्ट, जोपर्यंत असे अधिकारी आहेत, म्हणजे या NCB मध्ये ज्यांनी लँडमार्क काम केलेलं आहे ते अशा प्रकारचे अधिकारी आहेत आणि संबंध हा जो व्यसनांचा सुळसुळाट आहे, अंमली पदार्थांचा सुळसुळाट आहे, तस्करी आहे, आज तो दिवस आहे आज. तर या विरुद्ध एक भिंत, एक अतिशय ताठपणे कणखरपणे उभं राहून कोणत्याही प्रकारच्या प्रेशरला न जुमानता उभं राहणारे आज सरकारी अधिकारी जोपर्यंत आहेत आणि जालन्याचा शेतकरी जोपर्यंत आहेत आणि ह्या आमच्या भगिनी जोपर्यंत आहेत, तोपर्यंत मला वाटतं व्यसनमुक्ती होणं अगदी शक्य आहे. त्यामुळं व्यसनमुक्त भारत हे स्वप्न आपणाला लवकरात लवकर आपणाला पूर्ण करायचं आहे. आशादायी आहे आपण सगळेजण, मीही आशादायी, आपण सगळेजण आशादायी आहे. तर मला वाटतं या ठिकाणी ही प्रस्तावना करून थोडासा जर लांबला असेल तर क्षमा करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत, जय जय. धन्यवाद सर.